2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फुटीनंतर वारंवार शरद पवार पक्षाकडून अजित पवारांना टार्गेट करण्यात येत आहे। त्यांच्यावर आरोप होत आहेत, पण या सर्व आरोपांना राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अनेक मोठे गौप्यस्फोट देखील केले। पाहूया। सर, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे। सदाभाऊ खोतांचा सध्या प्रचंड प्रमाणात त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल आहे। खरं तर ही पहिली वेळ नाहीये, याच्या आधी देखील 2-3 वेळा वक्तव्य अशी झाली। अजित पवारांना खंबीरपणे ती भूमिका काल मांडल्याचं सगळ्या सोशल मीडियातून आणि सगळ्या प्लॅटफॉर्मवरून पाहायला देखील मिळालं। सातत्यानं अशा पद्धतीची वक्तव्य येणं आणि एक केवळ प्रतिक्रिया माध्यमातून देऊन हा विषय शांत करण्याचा प्रयत्न करणं, हे तुम्हाला पटतंय का? ठोस काहीतरी भाजपसोबत बोलणार आहात का या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने? काल सदाभाऊंनी भूमिका मांडल्याच्या नंतर ज्या पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादांनी ट्विट केलं, म्हणजे स्पष्ट भूमिका मांडली। आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून बहुमताने जो निर्णय घेतला, असं नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भारतीय जनता पक्षावरती जाण्याचा निर्णय अगदीच काहीतरी अलीकडच्या कालावधीमध्ये झाला। एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्यापासून मी जबाबदारीने बोलतोय, नेलीजी आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेसमोर, भारतीय जनता पक्षावरती जाण्याचा निर्णय राष्ट्रीय नेतृत्वानेच घेतला। 2014 सालामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 122 जागा आल्या, त्याला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितला नसताना सुद्धा सिल्वर कोरवरती आम्ही सगळेजण बसलो होतो। आदरणीय साहेब होते, भुजबळ साहेब होते, प्रफुल्लभाई होते, मी होतो, राज्याध्यक्ष म्हणून अजितदादा होते। आम्ही बाहेर जाऊन भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं, ते चालू शकलं। नंतर सरकारमध्ये आम्ही सहभागी होणार होतो, 14 मध्ये पण होणार होतो, 16 मध्ये होणार होतो। लोकसभेच्या निवडणुका 2019च्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणाने लढवाव्यात म्हणून जागा वाटपाची चर्चा सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या जवळ मी जाऊन केली होती। त्याला राज्याचे मुख्यमंत्री होते, जवळपास नक्की झालं होतं। आमची मंत्रिपदं ठरलेली होती, आमची पालकमंत्रीपदं ठरली होती। आज जे काही आज दादांच्याबद्दल बोलतात, मला फोन करून विचारायचे मला खातं हे मिळेल का, कुठलं खातं, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होत काय, कशाला कोणी काही गोष्टी कराव्यात? तोहीचं राजकारण सातत्यानं होत होतं आणि त्यामुळेच कुठेतरी आपण देखील एक निर्णय ठामपणे घेतला असंच म्हणायचं का? आता ज्या पद्धतीने तुम्ही भाजपसोबत गेलात, कारण याच्या आधी भाजपसोबत पाठिंबा देणं 14चा तुम्ही उल्लेख केला, 14 आहे, 17 आहे, 19 आहे। एवढंच नव्हे तर 2022 मध्ये एकनाथराव शिंदेनी भूमिका घेतल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 53 आमदार, ज्याच्या जयंतराव पाटलांसहित सर्वांनी सह्या करून एक पत्र पवारसाहेबांना लिहिलं होतं की भाजप प्रणित सरकारमध्ये आम्ही आलं पाहिजे। लोकशाही मानणाऱ्या पवारसाहेबांनी त्यावेळेला भाजपच्या सरकारबरोबर ती जाण्यामध्ये परवानगी दिली, अनुमती दिली। परवानगी म्हणजे अनुमती दिली। 3 जणांची कमिटी नेमली, प्रफुल्लभाई पटेल, अजितदादा पवार विरोधी पक्षनेते, जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष। भाजपबरोबर ती वाटाघाटी करण्यासाठी पक्षामध्ये संयुक्त कमिटी नेमण्यात आली। पुढे ते सफल झाले नाही, भाग वेगळा, पण भाजपवरती जाण्याची तयारी पक्षाने दाखवली। त्यानंतर सुद्धा मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतोय, 2 मेला आदरणीय पवारसाहेबांच्या ऑन माय टर्म्स म्हणजे लोक माझे सांगती जन माझे सांगती या पुस्तकाच्या 2ऱ्या आवृत्तीचं विमोचन झालं चव्हाण प्रतिष्ठानमध्ये। त्याला पवारसाहेबांनी भाषण केलं आणि आदरणीय पवारसाहेबांनी त्याला राजकीय निवृत्तीची घोषणा केली, संकेत नाही दिले, घोषणा केली, अधिकृत घोषणा केली। आणि मग पवारसाहेबांनी कुठल्या कुठल्या संस्थेत मी लक्ष घालणारे सांगितलं। एवढंच नव्हे तर त्यावेळेला हेही सांगितलं, एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीने 5 तारखेपर्यंत नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण करावा असं पवारसाहेबांनी त्यावेळेला कमिटी त्याच भाषणामध्ये जाहीर केली। आणि मग तो आक्रोश सुरू झाला। मग 2-3 दिवस जितेंद्र आव्हाडपणे 30 माणसं 2-3 दिवस आणण्यात आली। ठीक आहे, त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही, पण निर्णय झाला होता त्यावेळेला, हाही निर्णय झाला होता की पवारसाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, त्याला सुद्धा पक्षाच्या सर्व कोर ग्रुपनी मान्यता दिली होती। सुप्रिया सुळे या राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय पक्षाचा त्यावेळेला अंतर्गत झाला होता, फक्त घोषित व्हायचा होता। उलट पवारसाहेबांचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर कार्याध्यक्ष सुप्रियाताईंनी व्हावं म्हणून अजितदादांनी प्रस्ताव मांडला, आम्ही सगळ्यांनी समर्थन केलं। त्याला सर्वाधिक विरोध जितेंद्र आव्हाडांनी केला, अगदी आक्रोश केल्यासारखं बोलत होते ते। सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष म्हणून नेमण्याचा प्रस्ताव 23 जणांच्या समितीपुढे आला, त्यावेळेला जितेंद्र आव्हाड आणि PC चाकोनी विरोध केला। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.